तुम्ही कधी विचार केलाय की काही पुस्तकं आपलं आयुष्य कसं बदलू शकतात? प्रत्येक पुस्तकात दडलेलं असतं एक नवं जग, एक नवं ज्ञान, एक नवा विचार. याच जगाची, याच ज्ञानाची आणि याच विचारांची चला एकत्र मिळून करूया हितगुज. आपले स्वागत आहे हितगुज पुस्तकांशी या तुमच्या वाहिनीवर. हा व्हिडिओ ऐकताना तुमच्या मनात जे काही विचार उमटतील, जे काही जाणवेल, ते कॉमेंटमध्ये नक्की शेअर करा. कारण तुमचं मत फक्त तुमच्यासाठी नाही, ते इथे वाचणाऱ्या कुणा दुसऱ्यालाही प्रेरणा देऊ शकतं. आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या मित्राला, घरच्याला किंवा ओळखीच्या व्यक्तीला उपयोगी ठरू शकतो, तर तो नक्की शेअर करा. कदाचित तुमच्यामुळे कुणाचा तरी विचार बदलू शकतो, कुणाचं मन थोडंसं हलकं होऊ शकतं. कधीकधी आपण आयुष्यात सगळं काही करत असतो, पण आतून एक प्रश्न सतत टोचत राहतो. हेच आयुष्य आहे का? बाहेरून पाहिलं तर सगळं ठीक वाटतं. काम आहे, दिनचर्या आहे, लोक आहेत. पण आत काहीतरी अपूर्ण वाटतं. जणू आपण आयुष्य जगतोय पण आपल्या जागी नाही. दी अल्केमिस्ट याच भावनेपासून हळूच सुरुवात करतो. तो मोठ्या शब्दांत बोलत नाही, तो धक्का देत नाही, तो फक्त एक शांत प्रश्न तुमच्यासमोर ठेवतो. तुम्ही ज्या आयुष्याचा पाठपुरावा करता आहात ते खरंच तुमचं आहे का? मेंढपाळ सँटियागो. ही गोष्ट आहे सँटियागो नावाच्या एका तरुणाची. तो मेंढपाळ आहे. त्याच्याकडे मोठी संपत्ती नाही, ठराविक भविष्य नाही, कोणतीही निश्चित दिशा नाही, पण त्याच्याकडे आहे स्वातंत्र्य. तो प्रवास करतो, नवनवीन ठिकाणी जातो, लोकांना भेटतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो स्वप्न पाहतो. एकच स्वप्न त्याला पुन्हा पुन्हा पडतं, एका खजिन्याचं. हे स्वप्न त्याला घाबरवत नाही, पण शांत बसू देत नाही. आणि इथून खरी गोष्ट सुरू होते. कारण स्वप्न पाहणं सोपं असतं, पण स्वप्न ऐकणं आणि त्यावर चालणं हे कठीण असतं. स्वप्न आपल्याला का अस्वस्थ करतात? आपण अनेकदा स्वप्नांना दुर्लक्ष करतो, कारण ती आपल्याला सुरक्षित वाटणाऱ्या आयुष्याला प्रश्न विचारतात. दी अल्केमिस्ट खूप साध्या शब्दात एक खोल सत्य सांगतो. बहुतेक लोक स्वप्न पाहणं सोडत नाहीत, ते त्यावर विश्वास ठेवणं सोडतात. लहानपणी आपण सगळेच काहीतरी व्हायचं ठरवतो. पण हळूहळू जग आपल्याला शिकवतं, हे प्रॅक्टिकल नाही, हे जमणार नाही, हे फार धोकादायक आहे. आणि मग आपण स्वप्न बदलत नाही, आपण स्वतःला बदलतो. स्वप्नाच्या आकारात स्वतःला लहान करतो. पर्सनल लेजंड, स्वतःची खरी वाट. दी अल्केमिस्ट स्वप्नाला एक नाव देतो. पर्सनल लेजंड म्हणजे स्वतःची खरी वाट. ती वाट प्रत्येकासाठी वेगळी असते, पण ती सापडते फक्त त्यांनाच जे तिच्याकडे चालायला तयार असतात. ही वाट लोकांनी सांगितलेली नसते, ती आतून येते. पण आतून येणाऱ्या आवाजावर विश्वास ठेवणं सगळ्यात कठीण असतं. कारण बाहेरचे आवाज खूप मोठे असतात. सुरक्षितता विरुद्ध सत्य. सँटियागोसमोर एक मोठा प्रश्न उभा राहतो. जिथे आहे ते सुरक्षित आहे, पण जिथे जायचं आहे ते अनिश्चित आहे. हा प्रश्न फक्त सँटियागोचा नाही, तो आपला आहे. आपण अनेकदा सुरक्षिततेला शहाणपण समजतो, पण दी अल्केमिस्ट हळूच सांगतो, कधीकधी सुरक्षिततेमागे लपणं हे शहाणपण नसतं, ती भीती असते. हे धाडसाबद्दल नाही, हे प्रामाणिकपणाबद्दल आहे, स्वतःशी खरं राहण्याबद्दल आहे. संकेत. आयुष्य आपल्याशी कसं बोलतं? या पुस्तकात एक सुंदर कल्पना आहे. आयुष्य सतत आपल्याशी बोलत असतं, पण शब्दांत नाही, संकेतांमध्ये. कधी एखादी भेट, कधी एखादं वाक्य, कधी एखादा तोटा. आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, कारण आपण इतके व्यस्त असतो नियंत्रण ठेवण्यात की ऐकणंच विसरतो. दी अल्केमिस्ट म्हणतो, जेव्हा तुम्ही खरंच काहीतरी मनापासून हवं असतं, तेव्हा संपूर्ण विश्व तुमच्या मदतीला येतं. हे जादू नाही, ही जागरूकता आहे. भीती, प्रवासाची पहिली अडचण. सँटियागो फक्त वाळवंटात नाही चालत, तो भीतीतून चालत असतो. अपयशाची भीती, चूक होण्याची भीती, सगळं गमावण्याची भीती. ही भीती आपल्यालाही ओळखीची आहे.
दी अल्केमिस्ट शांतपणे सांगतो, स्वप्न सोडण्याचा सगळ्यात मोठं कारण अपयश नसतं. ते असतं अपयशाची भीती. प्रवास का महत्त्वाचा असतो? या गोष्टीत खजिना महत्त्वाचा आहे. पण पुस्तक खजिन्याबद्दल नाहीये, ते प्रवासाबद्दल आहे. सँटियागो जे शिकतो ते खजिना सापडण्याआधीच शिकतो. विश्वास, धीर, स्वतःवर ऐकणं, आणि हेच खऱ्या अर्थानं आपल्यालाही हवं असतं. आपण जे शोधतो ते बहुतेक वेळा बाहेर नसतंच, पण बाहेर गेल्याशिवाय ते आत सापडत नाही. स्वप्न ऐकण्याइतकं कठीण काहीच नसतं, कारण स्वप्न तुमच्याकडून काहीतरी मागतं. ते फक्त विचार नको असतं, ते कृती मागतं. आणि जिथे कृती येते तिथे भीती उभी राहते. हे जमणार नाही. आतला आवाज. सँटियागो जेव्हा प्रवास सुरू करतो तेव्हा त्याला बाहेरून कोणी अडवत नाही. अडथळा आतून येतो. तू मेंढपाळ आहेस, तुला काय कळतं जगाबद्दल? खजिना ही फक्त कल्पना आहे. हा आवाज आपल्यालाही ओळखीचा आहे. आपण काही नवीन करायचं ठरवलं की हा आवाज लगेच येतो. तो ओरडत नाही, तो शांत असतो, आणि म्हणूनच तो जास्त धोकादायक असतो. हा आवाज आपल्याला वाचवायला आलेला असतो, पण तोच आपल्याला अडवतो. भीती अपयशाची नसते. द अल्केमिस्ट खूप स्पष्टपणे सांगतो, आपण अपयशाला घाबरत नाही, आपण गमावण्याला घाबरतो. गमावण्याची भीती. जे आहे ते निघून जाईल, लोक काय म्हणतील, पुन्हा सुरुवात करावी लागेल, आपण चुकीचे ठरू, आणि म्हणूनच आपण जे आहे त्यालाच चिकटून राहतो. ते सुखद नसतं, पण ओळखीचं असतं. आणि ओळख कधीकधी सुरक्षित वाटते. नुकसान का आवश्यक असतं? सँटियागो प्रवासात खूप काही गमावतो. पैसे, स्थैर्य, सुरक्षितता. आणि प्रत्येक वेळी त्याला प्रश्न पडतो, मी चूक तर नाही करत? हा प्रश्न आपल्यालाही पडतो. द अल्केमिस्ट इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. काहीतरी मिळवायचं असेल तर आधी काहीतरी गमवावं लागतं. नुकसान शिक्षा नाही, ते जुन्या ओळखीपासून मुक्त होण्याची प्रक्रिया आहे. जोपर्यंत आपण जुन्या गोष्टींना घट्ट धरून ठेवतो तोपर्यंत नवीन काही येऊ शकत नाही. लोक थांबवतात, नकळत. प्रवासात सँटियागोला अनेक लोक भेटतात. काही मदत करतात, काही थांबवतात. पण थांबवणारे लोक वाईट नसतात, ते फक्त त्यांच्या भीतीतून बोलत असतात. इथेच थांब, हेच पुरेसं आहे, जास्त पुढे जाऊ नकोस. हे शब्द आपल्यालाही ऐकू येतात, घरात, कामावर, आपल्या जवळच्या लोकांकडून. कारण आपण बदललो तर त्यांनाही स्वतःकडे पाहावी लागतं, आणि ते सगळ्यांना जमेलच असं नाही. भीती आणि स्वप्न, संघर्ष अटळ आहे. द अल्केमिस्ट एक गोष्ट स्पष्ट करतो, स्वप्न आणि भीती एकाच वाटेवर असतात. जिथे स्वप्न आहे तिथे भीती असणारच. म्हणून भीती आली म्हणजे तुम्ही चुकीच्या वाटेवर आहात असं नाही. कदाचित तुम्ही बरोबर वाटेवर आहात याचं ते चिन्ह असतं. थांबणं आणि सोडणं यात फरक. सँटियागो काही वेळा थांबतो, तो प्रवास सोडत नाही, तो फक्त थांबतो. द अल्केमिस्ट इथे एक सुंदर फरक दाखवतो. थांबणं वेगळं असतं आणि सोडणं वेगळं असतं. थांबणं म्हणजे स्वतःला वेळ देणं, सोडणं म्हणजे स्वतःवर विश्वास सोडणं. आपण बऱ्याचदा दोन्ही गोंधळात टाकतो. स्वप्न महाग वाटायला लागतात. एक टप्पा येतो जिथे स्वप्न खूप महाग वाटायला लागतं. त्यासाठी द्यावी लागणारी किंमत खूप मोठी वाटते, आणि तेव्हा मन विचारतं, हे खरंच वर्थ आहे का? हा प्रश्न खूप प्रामाणिक असतो. दी अल्केमिस्ट याच ठिकाणी सांगतो, स्वप्नाची किंमत नेहमीच असते, पण स्वप्न न जगण्याची किंमत कधीकधी आयुष्यभर द्यावी लागते. प्रवास तुम्हाला बदलतो. सँटियागो हळूहळू बदलतो. तो अधिक सावध होतो, अधिक शांत होतो, अधिक ऐकायला शिकतो. खजिन्याच्या जवळ जाण्याआधीच तो आतून बदललेला